हॅलो 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 सर्व प्रेक्षकांना मी सांगतोय, तयार आहात का? हाऊ द जोश, आवाज कुठे? तयार आहात का? हाऊ द जोश, जोरात आवाज येऊ दे. डबल नाहीये इथे मॅचला सुरुवात होईल. प्रेक्षकांना विनंती आहे, भरपूर जागा आहे, जागेवरती बसून मान्यवर देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. सगळ्यांनी बसून घ्या. हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा या मैदानामध्ये संपन्न होतोय आणि मेगा फायनलला या ठिकाणी सुरुवात होईल. दोन्ही आघाडीचे बॅटर देखील मैदानामध्ये, क्षेत्ररक्षण देखील सेट झालंय. सेट ऑन फायर. इथे मॅचला सुरुवात होईल. काउंटिंग करायची. आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता, ज्यांच्या नावाने या मैदानाला, ज्यांचं नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे, स्वर्गवासी लता दिदी यांचं देखील एक चांगलं असं चित्र आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतं. खरी एक आठवण आपल्याला या मैदानामध्ये देखील घेणं फार गरजेचं आहे. स्वर्गवासी लता मंगेशकर क्रीडा नगरी असलेली स्पर्धा आहे. लेट्स प्ले. जोरदार टाळ्या. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू केलाय चौकारातील फरार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक स्क्वेअर कट, टकाटक चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवलेला आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला आणि कट केल्यानंतर परफेक्ट गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलं. धावसंख्या इथे सुरुवात होते 4 धावा. कृष्णकांत यांच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो अखिल याचा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चेंडू जर आपण पाहिल्यानंतर शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरतून काहीशी उसळी घेतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय. मुख्य स्क्रीनवरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. इथे चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 चेंडूमध्ये 4 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू तेच तयार होता, त्याच्यावरती चौकार आला. पहिला दुसऱ्या चेंडूवरती डॉट. तिसरा चेंडू कसा असेल? अखिल पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील नजाकत कल्पकता होती. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो केलाय आणि क्षेत्ररक्षण देखील कामाला दर्जेदार रनिंग बिटवीन विकेट्स देखील होती. चित्त्याची चपळाई, हरणाची गती इथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आणि वेगावरती प्रहार करायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर टायमिंग करणं देखील गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. चांगला फटका इथे सजवला जातोय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रहार नाहीये, तर काही चेंडूवरती सन्मान देखील आहे. म्हणजे इथे एका बाजूने आपण पाहिलं तर आक्रमण आणि दुसऱ्या बाजूने संयम इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समोरचे सगळे बाजूला व्हा आणि खाली बसून घ्या. अन्यथा आयोजन कमिटीचे सदस्य असले तरी बाजूला व्हा, कारण समोरचं काही दिसत नाही आम्हाला. पुढचा चेंडू अखिल्याचा. डावकर शैलीचा विस्फोटक बॅटर. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. टाळ्या वाजवत राहा. तुम्ही अशा जर कलाकारांना टाळ्यांची साथ दिली नाही तर मजा नाही. एवढे प्रेक्षक आहेत, टाळ्या कुठे आहेत? टाळ्या वाजवत जा, कारण प्रत्येक कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो. नेक्स्ट बॉल अखिल तयार. पुन्हा एकदा स्ट्रोक तर लगावलाय. तिथे क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब आहे. बॅकअपला खेळू सज्ज. पहिला जिथे सुंदर आली तिथे 2 धावा पळून काढल्या. फेकी थोडीशी भरकटली आणि तिसरीसाठी एकमेकांना नकार.
इथे आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, त्या दरम्यान 2 धावा इथे मिळतात, एक चौकार आलाय, मोठी धावसंख्या इथे उभी करण्याचा नक्कीच हा प्रयत्न केलाय. इथे धावसंख्या सेट करण्यासाठी तुम्हाला एकेरी दुहेरी धाव देखील घेणे गरजेचं आहे. मेगा फायनल आहे, दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. पुढचा चेंडू अखिल याचा, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, सिंगल इथे पूर्ण केली जाते. म्हणजे पॅटवरतून ज्यावेळी चेंडू ब्रेश होतोय ना त्यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय बिनबाद 12 धावा. काय सांगाल पहिल्या षटकाबद्दल? सर आमच्या बरोबर जॉईन आहेत आणि दोन्ही समालोचक आपल्या सेवेमध्ये आहेत. काय म्हणाल सर, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात, कशा प्रकारे इथे बॅटिंग आणि बॉलिंग झाली? अखिल सारखा तेज तरारने घातक गोलंदाज समोर असला तर प्रत्येक बॅटर फलंदाज स्वतःची विकेट सांभाळून ठेवण्याचं काम करेल. पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार चौकार आला होता, त्यानंतर गुड कमबॅक अखिलचं देखील म्हणावं लागेल. नवीन गोलंदाज जे गोलंदाजी मार्कवर येत आहेत, गोलंदाजांचं नाव असणार आहे शंकर पवार, संघाचे एक तेज तरार, दिमाखदार आणि दमदार खेळाडू शंकर पवार. एकच वादा शंकर दादा, इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 ची सुरुवात. पहिला चेंडू, गोलंदाज बनायला सज्ज होतात. समोर सौरभ, यावेळेस बॅटच्या आतील करा, शॉट फायनलच्या खरेदीसाठी धावत पडत जातो, चेंडूवरती ताबा मिळवला, परंतु एक महत्वाची धाव देखील बॅटर फलंदाज संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. एका धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली तर 13 धावा झाल्यात. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू होते आणि पहिल्या चेंडूवरती इथे आपल्याला पाहायला मिळते अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय आणि त्या दरम्यान एक धाव अगदी वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 13. पुढचा चेंडू, इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्टफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पावरफुल, चौकार, 4 धावा. चांगला प्रहार इथे नक्कीच आपण पाहिलं तर कृष्णकांतच्या माध्यमातून सजवला गेला. ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर एक चांगलं चित्र कॅप्चर केलं जातं. प्रेक्षकांचे देखील ते दृश्य लाईव्हच्या माध्यमातून देखील बराच क्रीडारसिक मित्र परिवाराला सोबत जोडला गेला. कौतुक आपण पाहिलं तर इथे फलंदाजाचा होईल. पुन्हा एकदा कृष्णकांत तयार आहेत, शंकर देखील सज्ज आहेत. हा चेंडू बॅटवरती आला, पुन्हा काय काय चेंडू होत होता, चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या खेळाच्या माध्यमातून आणि तिथे जर का आपण पाहिलं तर इथे देखील एक सिंगल आली. बाबूराव चांदुरे सोशल फाउंडेशन आयोजित आपण BBSM हे नक्कीच सर्व 3 पाहतो, ज्यामध्ये आदरणीय समीर बाबूराव चांदुरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक पुणे शहर आणि राहुलदादा बालवलकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर. पारितोषिक देखील जर का शैलेश सर आपण पाहिलं तर तब्बल 16 लाख रुपये या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढलाय. इथे आपण पाहिलं तर मिडॉनचा खेळाडू अगदी वेगात येऊन चेंडू अडवेल, फेकी होईल, त्या दरम्यान सिंगल. इथे पंचांनी देखील दर्शवलंय कशा पद्धतीने या ठिकाणी धाव पूर्ण केली आहे. अगदी स्टंपच्या जवळून चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झाला, परंतु एक धाव अगदी वेगात पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 19 धावा. जर डायरेक्ट हिट झाला असता ना तर इथे मात्र फलंदाज अडचणीमध्ये आला असता. 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 जे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू, यावेळी देखील प्रहार जोरदार आहे. मिड विकेटच्या खेळाडू पुन्हा चेंडू थ्रो केलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पंच पुन्हा एकदा विचारात पडतील. इथे आपण पाहिलं तर एक धाव वेगात पूर्ण केली आहे. मागच्या मॅच मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये इथे कृष्णकांत यांच्या बॅटमधून 50 धावांची एक मोठी इनिंग आपण केली आणि या मॅच मध्ये देखील 2 वेळा ते कृष्णकांतला मात्र इथे संधी मिळते. अशा बॅटरला संधी मिळते ज्याने मागच्या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. पुढचा चेंडू, इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात, सिंगल, एकाच धावेवरती समाधान, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येचा आलेख इथे वाढला जाईल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 12, एकावर 2 12, दुसऱ्या षटकामध्ये 2वरती 1 21. उलट सुलट इथे गणित झुंपलं जात आहे. 2 षटकांमध्ये 21 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्या. चांगली कामगिरी बॅटर फलंदाज आतापर्यंत संघासाठी करतात, परंतु पहिला नवीन गोलंदाज कोण येणार आहे? गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर
सूरज पाटील एक उंचपुरा तगडा ताकदवान आणि तेज तरार गोलंदाज इथे देखील सज्ज केला जातो. ड्रोनच्या ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाचा व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जातं, लाईव्ह कव्हरेज केलं जातं, त्यांची संपूर्ण टीम बघा उद्घाटन प्रसंगी कशा प्रकारे हे मैदान सजवलं गेलं होतं, कशा पद्धतीने या ठिकाणी मान्यवर आणि चारही टीम्स आणि आमचे सर्व आयोजक देखील होते, त्यांचं देखील चित्रण आपण या मुख्य स्क्रीनवरती पाहिलंय. पुढचा चेंडू षटक क्रमांक 3 ची सुरुवात. यावेळी फुलरनेचा चेंडू होता, दिशा दर्शवली डीप एक्स कव्हरला क्षेत्ररक्षण देखील कामालीचा पहिल्या दुसरीचा प्रयत्न होईल का, थ्रो केलाय, डेंजर फलंदाज होते परंतु चित्ताची चपळाई, हरणाची गती इथे पाहायला मिळेल. 2 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. बघा जिथे एक आहे ना तिथे 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे तुम्ही जर पहिली धाव वेगात पूर्ण केली ना की लगेचच तुम्हाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, 2 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 23 धावा. पुढचा चेंडू इथे देखील कट केला आहे, गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण देखील होतात. 2 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 25 धावा. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर चांगला कॉल, चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज फक्त करतात काय, आंखों में इशारे, तू चल मैं भी आया, दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. इथे संपर्क पुन्हा एकदा झाला, समोर खेळाडू डाऊन दी बॉल अखिल, वाह चांगला गोल, द बॅटर इज गॉन बॅक टू दी पवेलियन. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार, होए होए आगे पीछे हमारी सरकार, यहाँ के हम है राजकुमार. एक चांगला झेल अखिलच्या माध्यमातून इथे टिपला गेला. धावफलकावरती 25 अंक शोले सर, परंतु या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला देखील महिला व पुरुष यांना रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक असेल. नक्कीच आपण पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक आणि त्याचबरोबर सांघिक पारितोषिक देखील आहेत. आणि या पारितोषिकांची जर एकूण रक्कम पाहिली ना तर 16 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे राहुल दादांबरोबरच आपण पाहिलं तर समीर दादा आहेत, बाबूरावजी चांदेरे साहेब आहेत आणि या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक लाभले, त्याबद्दल त्या मान्यवरांचं देखील विशेष करून आभार आहे. त्याप्रमाणे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम बाबूरावजी चांदेरे यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. माननीय आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर पार्थदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून एक चांगलं योगदान आणि सर्वात जास्त निधी जर आपण पाहिला ना तर बाबूराव चांदेरे यांच्या माध्यमातून या भागासाठी दिला जातोय. म्हणजे सूस असू द्या, मालुंगे असू द्यात, या भागांसाठी आणि या भागातील विकासासाठी संपूर्ण निधी बाबूराव चांदेरे यांच्या माध्यमातून लाभतोय. इथे देखील आपण पाहतो चेंडू भन्नाट वेगामध्ये, इथे पंचांचा इशारा, नॉट आउट. अनोख्या शैलीमध्ये इथे नॉट आउट आहे. जोरदार अपील केली, अपील इथे लगेचच फेटाळून दिली आहे, पंचांनी दिलाय नकार. इथे फलंदाज मात्र असेल तो सैफ. पहिला चेंडू षटक क्रमांक 3 ची सुरू इथे आपण पाहतोय, जे सुरू असताना इथे बॅटर क्रमांक 2 अनिरुद्ध आपण पाहतोय या ठिकाणी सज्ज होत असताना पहिला चेंडू डॉट बॉल खेळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, प्रहार जोरदार होता, क्षेत्ररक्षण देखील असरदार आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अगदी तिथे आपण पाहिलं मला वाटतं शंकर पवार चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एका धावेवरती बॅटर फलंदाजांना थांबवतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर एका धावेने वाढतोय, धावसंख्या होती ती 26 धावा. काय इथे युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीम्स तब्बल आपण पाहिलं ना तर 140 टीमा या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या. म्हणजे 138 टीमांना नमून हे 2 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेत आणि या 2 वाघांची झुंज जी मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू सूरज याचा, पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती जर का आपण पाहिलं तर इक्वलाइट हिटर्स संघाच्या 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज यांना प्रत्येकी 20,000 रुपये पुरुष व महिला या दोघांना मिळणार आहेत. तसंच आपण पाहिलं तर स्पर्धेतील फायनल जो सामना असणार आहे, अर्थात सध्या जो आपल्याला सामना पाहायला मिळतोय त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला देखील रोख रक्कम 15,000 रुपये मिळणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बक्षिसांचा वर्षाव आहे.
काय पारितोषिक आहे तिथे, म्हणजे स्थानिक खेळाडूंसाठी देखील इतकी मोठी पारितोषिकं, म्हणजे जगात भारी ही स्पर्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अखिल याला आमंत्रित केलं जात आहे. पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील तर केली आहे आणि पंचांकडे इथे अपील मागितली जाते. पंचांनी मात्र इथे नकार कळवला. दबाव देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे दबाव झुगारून इथे पंचांनी कळवलाय. सो नॉट आउट. इथे मात्र फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 ची सुरुवात निर्धाव चेंडूने होते. 26 वरती धावफलक स्थिर आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटवरती तर आला. पाहूया पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे धावत पळत जातात. सिंगल तर आली आहे दुसरीच्या प्रयत्नासाठी एकमेकांना. वाह, नकार नंतर मैदानाच्या आतमध्ये नजर होती और दूर खेळताना गती. फलंदाज धावतात. वाह, काय कलेक्शन केलं होतं अखिलने. काय थ्रो आला होता, काय तो थ्रो, काय तो कलेक्शन. एकदम ओके मध्ये फलंदाज बाद. बघा मुख्य स्क्रीनवरती देखील अगदी योग्य निर्णय. पंचांच्या या कामासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय बारकाईने निर्णय दिला आणि तो देखील योग्य आहे. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. जेपी बॅनल थँक्यू. इथे आपण पाहिलं तर काय सुरेखरित्या चेंडू अडवला. कलेक्शन्स अप्रतिम आणि त्यानंतर योग्य वेळी चेंडू इथे आपण पाहिलं तर यष्टनला लावला आणि बॅटर क्रमांक 2 इथे धावबा 2 तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. दूध का दूध और पाणी का पाणी. इथे न्यू बॅटर इन होत आहेत सनी. स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्णकांत. पुढचा चेंडू अखिल तयार. यावेळी देखील एक चांगला पार करण्याचा प्रयत्न होता, परंतु ओळखलं, पाहिलं, बरोबर फॉलो केलं आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला अखिलने. इथे आपण पाहतोय उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत नाहीयेत, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बना तो आबाद नाही तो बरबाद अशी परिस्थिती मैदानामध्ये. इथे चेंडू डॉट म्हणजे नक्कीच बरबादी आहे. इथे आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी अखिल याची. पुढचा चेंडू मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र अजूनही चाचपडत खेळतोय. पुढचा चेंडू इथे काहीतरी वेगळं खेळण्याचा प्रयत्न, मागाशी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डगलर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू फसला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूंची माळ इथे ओली जाते. आतापर्यंत जो टाकला गेलेला 10 चेंडूंमध्ये अखिलने केवळ 13 धावा खर्च केला. विकेट भले मिळेल नाही, परंतु फलंदाजांना थांबवून ठेवण्यामध्ये नक्कीच त्याच्याकडे तो आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा अखिल तयार होतात. समोर कृष्णकांत. यावेळेस प्रहार केला, फ्लिक केला, गॅस शोधला. तिथे खेळून धावतात, पळतात, धावांचे धावा फलंदाज करतात. पुन्हा एकदा थ्रो केला आहे आणि विकेट किपर दूरवरती. फेकी थोडीशी भरकटली. बॅकअपला कव्हर पॉईंटचे खेळू आपण पाहतो. 2 धावा अगदी वेगात घेतल्या जात आहेत. बघा हीच रणनीती आहे. म्हणजे तुम्ही जर का प्लॅन ए चा वापर करत असाल, जर धावा येत नसेल तर तुम्हाला प्लॅन बी देखील इथे वापरणं फार गरजेचं आहे. मोठा फटका येत नाहीये, सिंगल डबलने धावसंख्येत वाढ करा. एखादा चेंडू खराब मिळेल त्यावरती प्रहार करा. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. पुढचा चेंडू कृष्णकांतसाठी. इथे शॉर्ट आंपूल. काय फटका सजवलाय, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. डीजे त्यांच्याकडे न्यू जोरदार टाळ्या. काय फटकार इथे खेचून काढला. बघा फॉर्म मध्ये येण्यासाठी ना एखादी मोठी इनिंग खेळावी लागते. म्हणजे तुम्ही प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारू शकत नाही. तुम्हाला काहीतरी तिथे बॅटवरती चेंडू घ्यावे लागतात, सिंगल डबल खेळावी लागते. आणि मग एखादा चेंडू रडारमध्ये आला म्हणजे आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. जयंत पाटलांचाच डायलॉग आहे, आपल्या पट्ट्यात आलं की आपण सोडतच नाही, आपण कार्यक्रम फिट करून टाकतो. इथे पट्ट्यात चेंडू आला आणि त्यानंतर काय फटका सजवलाय. इथे आपण प्रेक्षक देखील पाहतोय मुख्य स्क्रीनवरती. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने आलेले आहेत. हे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि म्हणूनच एवढी गर्दी करतायत. आलेल्या सर्व दर्दी रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीने, बाबूरावजी चांदरे सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
हॅलो यावेळेस पुन्हा एकदा टप्प्यामध्ये चेंडू आला खिलाडी के मस्तक पर छक्के की दस्तक 6 धावा षटकार विजय धन्यवाद विजय. हो एका बाजूने आपण पाहिलं तर मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती कृष्णकांत यांनी षटकार खेचला. लगेच इथे आपण पाहतोय सनी याने देखील पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून एक षटकार खेचून काढलाय. जुना चेंडू देणार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आलाय मॅच बॉल आलाय. आता कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. एक गेला दुसरा येईल, दुसरा गेला तिसरा येईल. चेंडूसाठी मॅच थांबणार नाहीये. भरपूर चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. आयोजकांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय बॅटच्या समोरच्या चेंडू टाकला होता परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॅटवरती चेंडू ब्रश झालाय आणि सिंगल एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं तर 4.2 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे 4.2 आणि धावसंख्या देखील आपण पाहतोय 42 वरती 2. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल यावेळेस विलप केला आणि पंच कळलं वटील की हा व्हाईट बॉल अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. अनोख्या शैलीत वाईट आहे. इथे पंचांचं कौतुक आहे. वाईट बॉल या ठिकाणी कॉल केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43. पुढचा चेंडू इथे देखील फुलटॉस त्यावरती केलेला प्रहार. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. काय षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचला गेलाय. कृष्णकांत देखील सुरू झाला. सनी देखील सुरू झालाय. अर्थातच तरबूज देखकर ही खरबूजा रंग बदलतात. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सूरज तयार. समोर कृष्णकांत. यावेळेस पुन्हा एकदा पुढे संधी असणार आहे परंतु खेळ दूरवरती काही चेंडू हवेत होता. गोलंदाजाला वाटलं असं की हा झेल झाला पाहिजे परंतु प्रयत्न केला आणि प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण. 50 धावा दफलकरती लगावला गेला. एकदा जोरदार टाळा दोन्ही बाहेर फलंदाजांसाठी. 50 धावांचा एक टप्पा या ठिकाणी पार केला. म्हणजे ज्याप्रमाणे संघनायकाने सांगितलं की आम्ही 80+ धावा बनवायचा प्रयत्न करू आणि टॉस हरल्यानंतर देखील बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार होते. इथे आपण पाहतोय आतापर्यंत 50 धावा झाल्यात. अजूनही 8 चेंडूंचा खेळ जवळपास शिल्लक आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय बॅटची एज. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. तिसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला.
डिफेन्सिव्ह स्ट्रोक नक्कीच आपण पाहिला. लॉंग ऑनच्या साईड चित्त्याच्या चपळाने धावत पळत जातात. सिंगल आली आणि एका धावेवरती बॅटर फलंदाजांना थांबवलं जातं. सागर आणि अमेय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सौरभ हिरे गोलंदाज. बघा संघ तर दोन्ही तेवढे ताकदवर आहेत, यामध्ये तिला मात्र शंका नाही, परंतु विजयाचा डंका पूर्ण बाजून. नक्कीच आपण पाहिलं तर 69 धावा, म्हणावी तशी धावसंख्या कमी देखील नाहीये. 69 धावा आहेत. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. शॉर्ट थर्मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे आपण पाहतोय सिंगल 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 सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. या ठिकाणी आपण पाहतोय मानसी बेगेले यांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे आणि आपणच्या हस्ते मानसी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि मानसी यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि त्या शुभेच्छा इथे मान्यवरांच्या शुभास्ते ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित देखील करतोय. हॅलो, हा चेंडू इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा टाकला. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण पाहिलं आपण सागरकडे देखील क्षमता आहे, अमयकडे देखील ती क्षमता आहे आणि सौरभ देखील आपण पाहिलं तर साहजिकच आहे ते देतात गोलंदाज. 1,50,000 रुपयांचं पारितोषिक जे आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकासाठी ही लढाई आहे. हे पुन्हा एकदा रफ्तार से गिरफ्तार की जाने वाली गेंदबाजी थी. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये केवळ आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात सौरभ यांनी. प्रत्येक कॅप्टन्सना विचारलं आयोजन नियोजनाबद्दल तर एकच शब्द येतात, एकच नंबर, नाट खुळा. आणि अजूनही भविष्यात येणाऱ्या तयारीमध्ये तुम्हाला डबल मजा येणार. यावेळी चेंडू बॅटवरती आला, समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटचे खेळाडू धावत पळत येतील. सिंगल आली, 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती केवळ 3 विदाउट लॉस. 30 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 66 धावांची गरज आहे. जो संघ जिंकणार त्याला 1,50,000, जो संघ पराभूत होणार त्याला 1,10,000. परंतु इथे लढाई फक्त आणि फक्त वर्चस्वाची असेल. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, टिक फॉर टॅग, जसेच तसे उत्तर दिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय गोलंदाज कृष्णकांत इथे गोलंदाजी मार्कवरती होतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी संघाचा अष्टपैलू खेळाडू इथे पाहूया. बॅटिंग तर अप्रतिम केली आहे, कशा प्रकारे इथे बॉलिंग करतोय तर स्ट्राईकला पण पाहतोय सागर, तर दुसऱ्या बाजूला अमय. ही जोडी मैदानामध्ये 66 धावा अजूनही करायच्या आहेत. पुढचा चेंडू इथे गती परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू फाईनलिकच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते, एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात, दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालंय आणि एकेरी धाव इथे पूर्ण केली जाते. करंट रन रेटचा विचार केला 3.43 आणि रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 13.45 ची इथे गरज आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल. पुढचा चेंडू इथे काहीसा व्यत्यय येतोय. पंचांनी इथे डेड बॉल, मृत बॉल, मेलेला चेंडू इथे घोषित केलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 मैदानामध्ये सुरू आहे. कृष्णकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे पुन्हा एकदा म्हणावं तसं टायमिंग होत नाहीये. चेंडू बॅटच्या अगदी आतल्या कडेला, म्हणजे आपण पाहिलं ना तर लेमन कट, चायनीज कट इथे आपण पाहतोय. बॅटवरती मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव देखील होत नाहीये. चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. पुढचा चेंडू कृष्णकांत यांचा सामना करेल तो अमय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे टिपला जाईल खेळ. अमयचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
4 धावांनी इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 12 धावा. इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील बॅट चेंज आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक तिसरा चौकार 4 धावांसाठी. आज मैं छोड़ूंगा तुझे, तूने तो समझा है मुझे, आज मैं छोड़ूंगा तुझे. फोन केलता किती गेले? तुम्हाला पाहिजे 16 धावा धावफलकावरती. पाहिजे हो हो इथे देखील आपण पाहिलं का चांगला लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण पाहिलं 16 अंक. हे वर्ष 16 असताना सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मोठमोठ्या खेळाडूंनी सांगितलं ये बच्चा क्या करेगा आणि आज वही बच्चा क्रिकेटचा दैवत आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. यावेळी देखील समोरच्या दिशेने चेंडू लावण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः फलतुरीमधून जाऊन ते चेंडू स्टॉप करतायत. आउट आहेत. 17 धावा जर फलकावरती असतील. आता 17 वरती खतरा कोणाला असेल? तो खतरा गोलंदाजाला असेल, तो खतरा फलंदाजाला असेल का तो खतरा पंचांना असेल? पंचांना का? कारण कधी कधी प्रहार फलंदाज इतके जोरदार करतात चेंडू पंचांच्या दिशेने जातात. गोलंदाज म्हणायला तयार. यावेळेस चेंडू बॅटवरती आला परंतु फटका फसलाय आणि लॉंग ऑफच्या खेळूच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसलाय. फलंदाज बाद. या ठिकाणी वंशिका डान्स क्लास ग्रुप यांना विनंती आहे की आपला सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दर्शना मॅडम आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचा. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे. 17 धावा फलकावरती आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज सुधीर अनिरुद्ध पुन्हा एकदा तयार. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा उलटा वाईट. वाईट बॉल अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. मी तेवढा विनंती करतो प्रेक्षक राजांना की तुम्हाला जर काही कला आवडते तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट सरावातून होते आणि हॅरी सरांनी किती सराव केला असेल या देखील गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाच्या दिशेने चेंडू टाकला. हलकीशी लावड पिन आणि तिथे फलंदाजांनी पंचांनी कळलं की बॅटर फलंदाजाला कुठलाही प्रकारचा धोका नाही. अनिरुद्ध यांनी गुड कमबॅक केले संघासाठी. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केला 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू यावेळी देखील बॅटची कडा और गेंदबाज को मिलेगा विकेट बड़ा. बल्लेबाज चल पड़ा. फलंदाज बाद. थँक्यू धन्यवाद डीजे. 18 धावेवरती तिसरा धक्का, तिसरा बळी, तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावांची गरज आहे. हवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण नेहमी म्हटलं देखील जातं
लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 18 वरती 3, 19 चेंडू 51 धावा. गोलंदाज अनिरुद्ध चांगली कामगिरी करतात. यावेळी देखील शरीर भेदक चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो मधून जाऊन धावत परत गेले आणि पंचांच्या पायामध्ये दुखायला सुरुवात झाली. पाहू शकतो आपण तिथे पंच कळवतील लेग बाईकच्या स्वरूपातील एक धाव एकांक संघाच्या खात्यामध्ये जमा. यस, खूप जोरात बॉल लागला. बॉल हळूवार पद्धतीने होता परंतु लागला जोरात. अर्थातच जोर का झटका धीरे से लगे. छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला जातो आणि आयोजक कमिटीला मी विनंती करतो पंचांसाठी देखील पाणी घेऊन जा प्लीज. पंचांना पाणी पाजणं फार गरजेचं आहे. बिचारे उलटे पालटे वाईट देत आहेत, लांब लांब हात पसरवत आहेत, लांब लांब पाय पसरवत आहेत, आपण योगासन करतायत आणि त्यांना पाण्याची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तोपर्यंत आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता संघांचा जल्लोष. जे जिंकले ते तर आनंदित आहेत, जे हारले ते देखील मजा घेत आहेत. वा वा, मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय खेळाडूंबरोबर प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आमचे एम स्पोर्ट्सचे सर्व कॅमेरामॅन चांगलं काम या ठिकाणी करतायत. जसं जसं कॅमेरा जाईल ना तसे तसे प्रेक्षक अजून जोरात आवाज देतील. क्या बात है, वाह. इथे काही ज्येष्ठ महिला देखील आल्या आहेत आणि काय आनंद घेत आहेत. अगदी घर बसल्या मॅच बघण्यामध्ये मजाच नाहीये. आपल्या भागामध्ये एवढी मोठी स्पर्धा आहे, एवढा मोठा जल्लोष आहे आणि या जल्लोषाचं खऱ्या अर्थाने उघड्या डोळ्यांनीच हे प्रेक्षेपण पाहण्यासाठी तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने, बाबुरावजी जानदरे स्पेशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. राहुलदादा बालवडकर देखील मैदानामध्ये आपण पाहतोय मुख्य व्यासपीठामध्ये आहेत. बक्षिसांमध्ये त्यांचा देखील फार मोठे सहकार्य आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर समीर दादा देखील आपण पाहिलं तर प्रत्येक दिवसामध्ये जिथे कमतरता आहे ना तिथे देखील ती कमतरता भरून काढण्याचं काम करतात. किरण दादांची देखील चांगली साथ संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी दिली जाते आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठ्या उंचीवरती आपल्याला जाताना देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकानंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 धावा झाल्यात. अजूनही शेवटची 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 50 धावींची गरज आहे. 18 चेंडू 50 धावा. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतो चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यासारखी असते, जो पहिल्या क्रमांकाला येतो ना त्याची चर्चा वर्षभर होते की फायनल कोणी मारली याची चर्चा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते द्यावं लागतं. दुसऱ्या क्रमांकाची एवढी चर्चा होत नाही. 1 नंबर जो खेळतो ना त्याची चर्चा, अन्यथा सगळं खर्चा. इथे आपण पाहतोय आपण चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्या इथे आपण पाहतो एका धावेने वाढली जाते. 20 धावा आहेत. गोलंदाजाचा जर जर्सी क्रमांक आपण पाहिला तर 1 नंबर आहे आणि ज्या क्षेत्ररक्षकाकडे मारला त्याचा जर्सी क्रमांक 11 आहे. हा नेल्सन आहे, नेल्सन धावसंख्या. पुढचा चेंडू इथे मिस्टाई सोक परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. एक टप्पा घेत सिंगलच मिळते. काय जल्लोष इथे सुरू आहे. ढोल नगारे इथे वाजवले जात आहेत. डीजेचा साऊंड सिस्टीम मध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि मैदानामध्ये सर्व बाजूनेच काय बॅट्समन रिटायर्ड आउट या नियमानुसार बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. बघा मैदानामध्ये कुठेही अशी जागा नाहीये. आता आमच्या स्क्रीनच्या आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्याकडे कॅमेरा आलेला आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला हा आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये आहेत बघा, सगळे कॅमेऱ्याकडे बघा. तुमचे लगेच इथे मुख्य स्क्रीनवरती तुम्ही दिसून येणार आहे. आमचे सगळे प्रेक्षक आहेत. लहान मुलं देखील एन्जॉय करतात. ज्यांना गमवणं येत नाही ते देखील या मैदानामध्ये एन्जॉय करतात. इथे चेंडू देखील आपण पाहतोय खेळांच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. हा हे बरोबर आहे. कॅमेरा दिसला की असं काहीतरी करायचं. ये होईल बात. क्या बात आहे.
हा जल्लोष पाहिजे, ही एनर्जी पाहिजे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. इथे चेंडू बॅटवरतून प्रेस आला, पुन्हा एकदा पॉईंटच्या हातामध्ये सिंगल. आता एकेरीत वैरी धाव, लक्ष मात्र फार दूरवरती गेलंय. आता एकेरीत वैरी धावून लक्ष साध्य होणार नाहीये, तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. काही प्रेक्षक मोबाईलमध्ये देखील व्यस्त आहेत. मला वाटतं ऑफिसचं काम इथे मैदानामध्ये आणलेलं दिसतंय. पुढचा चेंडू इथे मुख्य स्क्रीनवरती देखील काही सन्मान आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 24. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 45 करायचा आहे. इथे आपण पाहतोय वंशिका डान्स क्लास आणि ग्रुप यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आणि प्रत्येक इथे कलाकाराचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन करतोय. सर्व या लहान मुली आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवर देखील आहेत आणि मान्यवरांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आपण पाहू शकता. फार आनंदित आहेत. एवढी लहान मुलांनी इथे कला सादर केली आणि या कलेची कदर आपल्या सर्व मान्यवरांनी केली. चांगला चेंडू, कमालीची कामगिरी अनिरुद्ध पुन्हा एकदा संघासाठी करतात. 7 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकले आणि केवळ 2 धावा खर्च दिला, परंतु 2 बळी मिळवले. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर लहान लहान मुलांचा सत्कार होतो. प्रेक्षकांना विनंती करतो या लहान कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. अनिरुद्ध काळे विनंत आहेत फलंदाजांसाठी निर्धाव चेंडूंचे जाळे आणि सोसायटीचे चेअरमन आहेत. 10 चेंडू 45 धावा. यावेळी चेंडू टोलावला तर आहे तरी डिस्कवरला खेळू तळत असतील आणि केवळ एका धावेवरती बॅटर फलंदाजांना थांबवत आहेत. 9 चेंडू 44 धावेची गरज. क्या होगा, कब होगा, क्यों होगा, कैसे होगा, किसके लिए होगा, लेकिन जो भी होगा मंजूर खुदा होगा. खिलाड़ी के मस्तक पर प्रचंड आता षटकार खेचल्यानंतर पंचांना धावा पळून काढाव्या लागतात. लांबवरचं अंतर कापलं, पुन्हा एकदा आपल्या जागेवरती 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू 38 धावेची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. यावेळेस पुन्हा एकदा कहाणी तीच होती. दर्शवलं गेलं की मला तोच प्रहार करायचा आहे, परंतु गोलंदाज यावेळेस चतुर चालाख आणि चंचल निघाले. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 38 धावेची गरज. 7 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू आला. इथे देखील खेळाडू उभा आहे आणि तो बोलेल दर्शकांची दिवाने. 6 धावा षटकार. डीजे पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर पहा चांगली मनोरंजनाची कला ते नक्कीच हॅरिसर प्रेक्षकांसमोर सादर करतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 32 धावांची गरज. मुख्य व्यासपीठात आपण पाहतो वंशिका डान्स क्लास ग्रुप दर्शना मॅडम आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आपण पाहिला. एक चांगली अदाकारी आणि कलाकारी त्यांच्या माध्यमातून दिवस क्रमांक 1 मध्ये आपण पाहिली होती आणि त्या सर्व कलाकारांचा त्यांच्या मार्गदर्शकांचा गुरूंचा इथे सन्मान झाला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 37 धावांची गरज. 6 चेंडू 32 धावांची गरज. 37 झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही सांगू शकत नाही मित्रांनो काय होईल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. लक्षात ठेवा अँड्रू फ्लिंटॉफने थोडंसं दिवसलं होतं युवराज सिंगला. सर्व राग स्टुअर्ट ब्रॉडवर निघाला. इथे देखील फलंदाजांना तशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल.
हा चेंडू बॅटवरती आलाय. बिलकुल टीका या बल्लेबाजने, लेकिन गेंदबाज इस बार होंगे खफा नारा. चेंडू सीमारेषा पार खणखणीत. आता काय चौकार. हॅलो 41 धावा फलकावरती. समोर थांबू नका प्लीज. थोडी अरे मला वाटतं नक्कीच आमचे संपूर्ण मित्रपरिवार आहेत. सर्वांना विनंती करतो. पंचांचा इशारा इथे पक्षी हवेत. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. पुन्हा एकदा मिस्टर चोख फटका इथे फसलाय आणि डाऊन दी बॉल. विकेट किपर आले, दूरवरती राहिले. सिंगल आली. शेवटचे 4 चेंडू झाले. इथे काय पंच 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 पाहा काय करतात. कॅच छोटा और गेंदबाज का दिल टूटा. 4 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणीही धावत पळत जाऊ नका. पहा इथे एक संघ जरी जिंकतो ना तर दुसरा संघ देखील तितकाच विजयाचा हकदार असतो. समोर जर का पराभूत होणारा संघ नसेल तर विजेता आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे दोन्ही टीमसाठी फक्त आणि फक्त रिस्पेक्ट हवी. त्यावेळेस 11 दिवस शोक खेळून तर काढला. डीप मिड विकेट खेळ देखील त्या ठिकाणी धावत परत येतील. सिंगल आल्यानंतर दुसरी कुठलीही धाव इथे मिळणार नाही. शेवटचे 3 चेंडू 25 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय. तिथे गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मधून जातात, धावतात, पळतात, धावांचे धावा फलंदाज करतात आणि इथे 2 धावा पळून काढल्या. पहा गोलंदाज आपण पाहिले ना राहुल धावत परत गेले होते. अशाच प्रकारचा प्रयत्न मोहम्मद सिराजने देखील केला होता श्रीलंकेच्या विरोधात. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो सीमारेषेपर्यंत धावत परत गेला, परंतु चौकार आला होता. सर एक मिनिट. मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाणार नाही ही आयोजक कमिटीकडून आम्हाला सूचना आहे. त्यामुळे नियम तुम्हाला पाळावे लागतील सर्वांना. आणि यानंतरच्या दोन्ही महिला टीम्स आपापल्या 12th मॅनला इथे पाठवा, 12th खेळाडूंना इथे पाठवा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 2 चेंडू 22 धावांची गरज. बनवायला गेले 47, परंतु इथे चित्र स्पष्ट आहे. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. पुन्हा एकदा आक्रमक शो खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू नो मॅच मध्ये पडला. पायाच्या साहाय्याने चेंडू वाढवला. एका लाईनवरती संतुष्टी दर्शवावी लागेल. धन्यवाद. स्टंट्स देखील कोणी काढणार नाही. मैदानाच्या आतमध्ये देखील कोणी जाणार नाही. अजून एकदा सूचना देतोय कारण दोन्ही टीम्स एकमेकांना एका लाईनीत एका वेळी हस्तांदोलन करतील, शेक हँड्स करतील. मॅच इथे आपण पाहिली तर संपल्या.